बाहेर जोरदार पाऊस सुरू होता. विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट. खूप मुसळधार पाऊस सुरू होता. माझ्या दरवाजाची बेल वाजली. एवढ्या पावसात कोण आलं असेल आणि या वेळेला? कारण संध्याकाळचे 7 वाजले होते. मी दरवाजा उघडला आणि बघितले की एक 20-21 वर्षाची सुंदर अशी मनमोहक मुलगी समोर उभी होती. ती पावसात पूर्ण भिजली होती. तिचे भिजलेले अंग मला दिसत होते. ती एवढी सुंदर होती की तिचा जणू प्रकाश पडत आहे असे वाटत होते. तिचे डोळे खूपच आकर्षित करत होते मला. थंडीने थरथरत ती म्हणाली, मी इथे बाजूलाच राहते. माझ्या घराची चावी माझ्याकडून हरवली आहे. मी थोडा वेळ थांबू शकते का इथे? आणि पाऊस पण खूप जोरात सुरू आहे. मी मनात म्हणालो, थोडे काय पूर्ण रात्र थांबली तरी मला काही प्रॉब्लेम नाही. मी तिच्याकडे बघून बेधुंद झालो होतो. तिने मला 2-3 वेळेस आवाज दिला. मग मी म्हणालो, हो या ना, तुम्ही पूर्ण भिजला आहात. मग तिने थोडी स्माईल दिली आणि ती आतमध्ये आली. तिची स्माईल बघून तर मी पुरता भानारलो. मी एकटा आणि ती पण एकटीच होती. मला फक्त 2 दिवस झाले होते या घरामध्ये यायला. मी नवीनच शिफ्ट झालो होतो. इथे आसपास मला अजून कोणीच ओळखत नव्हते. पाऊस अजून जोर धरू लागला. ती मुलगी आतमध्ये आली. मी तिला म्हटले, मी अजय. मला फक्त 2 दिवस झाले इथे येऊन. तू केव्हापासून राहते इकडे? ती मुलगी म्हणाली, माझं नाव कोमल. मी 2-3 वर्षापासून राहते इकडे. मी म्हणालो, सोबत कोण राहतं तुझ्या? कोमल म्हणाली, मी एकटीच राहते. ती एकटीच म्हणल्यावर मी अजून खुश झालो. तिला खूपच थंडी वाजली होती. ती म्हणाली, माझे कपडे पूर्ण ओले झाले आहे आणि मला थंडी पण खूप वाजत आहे. मी तुमचे कपडे वापरू शकते का? मी म्हणालो, हो, बेडरूममध्ये कपडे आहेत, तुम्ही चेंज करा. ती बेडरूमकडे निघाली. तिने मागे फिरून बघितले आणि ती हसली. मला असे वाटले की तिने मला नजरेनं इशाराच केला येण्यासाठी. मग मी हळूच तिच्या मागे मागे गेलो. मी दरवाज्यावर जाऊन उभा राहिलो. बेडरूमचा दरवाजा उघडाच होता. मग तिने तिचे भिजलेले कपडे काढून टाकले आणि मला आवाज दिला. मी आतमध्ये गेलो. ती टॉवेलवर होती. मी माझे कपडे तिला दिले. मी तिच्यासाठी चहा आणला. नंतर तिला थोडे बरे वाटले. माझ्या बाजूला एक मोठा बंगला होता. कोमलने सांगितले की ती त्या बंगल्यामध्ये राहते. मी तिला विचारले, एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये एकटीच कसे राहते? मी तिला म्हटले की तिची फॅमिली, मम्मी पप्पा वगैरे कुठे आहे. पण ती म्हणाली तिचे मम्मी पप्पा एका ॲक्सिडेंटमध्ये गेले. आता ती एकटीच आहे. तिला भाऊ बहीण कोणीच नाही. तिची स्टोरी ऐकून मी थोडा इमोशनल झालो. आता पाऊस थोडा कमी झाला होता. मला वाटलं की ती आता जाणार तर नाही. मग ती उठली. मी म्हणालो, काय झालं? कोमल म्हणाली, पाऊस उघडलाय, आता मी जाते. ती निघाली. मग मी नाराज झालो. पण परत ती आली आणि म्हणाली, काय नाराज झालात का? तुम्ही म्हणाल तर मी रात्रभर थांबते इथेच, सकाळी जाईल. पण माझी एक अट आहे, तेव्हाच मी थांबणार. मी म्हणालो, काय अट आहे? ती म्हणाली, अट म्हणजे मला सांगा की मी का थांबावं इथे. काही कारण असेल, काही कारण तर लागेल ना थांबायला. मी म्हणालो, कारण तर काही नाही. कोमल, मी कपडे बदलत होते तेव्हा तुम्ही मला लपून बघत होता. मी आवडले का तुम्हाला? तिने तर माझ्या मनातलं ओळखलं होतं. मी लगेच तिचा हात धरून तिला मिठीत घेतले आणि सुरू झालो. ती पण बिनधास्तपणे माझ्या मिठीत होती. मी थोडं घाबरत होतो. पण नंतर तिने सुरुवात करून दिली. मी तर खुश झालो होतो. कारण एवढी सुंदर मुलगी माझ्या जवळ होती. आणि मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की ती मला हे सर्व करू देईल. मग मी रात्रभर तिच्यासोबत. सकाळी मी उठलो. मला ती कुठे दिसली नाही. माझे कपडे जे तिने घातले होते ते तिथेच जसे अगोदर होते तसेच व्यवस्थित होते. मला वाटलं ती सकाळीच उठून गेली असेल. मग मी उठून तयार झालो आणि तिच्या बंगल्याकडे गेलो. मी तो बंगला बघितला तर बाहेरून गेटला लॉक होतं. असं वाटत होतं की तो बंगला खूप दिवसापासून बंद आहे आणि तिथे कोणीच राहत नाही असे वाटत होते. मी बाहेर उभा होतो. एक म्हातारा तिथून चालला होता. मी त्याला विचारले की इथे कोण राहते? तो म्हातारा म्हणाला, कोण नाही राहत इथे, 15 वर्षापासून बंद आहे. मग मी परत आलो. मला ती खोटं का बोलली असेल की ती इथे राहते.
मी तर तिचा नंबर वगैरे पण नाही घेतला. ती कोण आहे आणि कुठे गेली हे मला तर काहीच समजत नव्हते.